daily maintenance and cleanliness. She questioned why the venue was thoroughly cleaned for political events but not for regular performances, calling it a disservice to the city's artistic community. She also highlighted the legacy of the venue, built with the efforts of the P.L. Deshpande and inaugurated by Yashwantrao Chavan, and emphasized the need to protect its dignity for future generations. हा कार्यक्रम 22 जूनला आपण का घेतो? कारण 8 तारखेला हा महिला दिन असतो. माझं म्हणणं आहे की महिला दिन एक दिवस साजरा करण्यापेक्षा 365 दिवस माणुसकीचा दिवस साजरा केला तर मला असं वाटतं समाजाचा एक चांगला दिशा देण्याचं काम होईल. आणि म्हणून चव्हाण सेंटरमध्ये आम्ही 8 मार्चचे कार्यक्रम करतो, पण एवढे मोठे करत नाही. आणि महिलांना खरंच अधिकार देण्याला शिक्षणानंतर निर्णय प्रक्रियेमध्ये कधी सुरुवात झाली तर ती 22 जून 31 वर्षापूर्वी झाली, जेव्हा महाराष्ट्रात देशामध्ये पहिल्यांदा महिला धोरण आणलं. आणि त्याची माहिती तुम्हाला सगळ्यांनाच आहे. इथे अनेक महिला आज बसलेल्या आहेत ज्या त्या आरक्षणामुळे कोण महापौर झालं, कोण जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झालं, काही नगरसेविका झाल्या, काही जिल्हा परिषद लढल्या, काही सरपंच झाल्या. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्या महिला ज्या उंबरठा कधी ओलांडून येत नव्हत्या, फक्त त्यांचे हात दिसायचे आणि चहाचा ट्रे दिसायचा, त्यांच्या काचेच्या बांगड्या दिसायच्या, चेहरा आणि आवाज आम्ही कधीच ऐकला नाही, तो आज माईकवर व्यासपीठावर ऐकायची संधी मिळते. ही माझ्या स्वतःसाठी एक खूप समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण 50% समाजात आहोत, तर त्या निर्णय प्रक्रियेत आपण 50% आपला वाटा निर्णय प्रक्रियेत असायला. आम्हाला एकूण 50 नको, आणि एकूण 50 आम्ही खरं तर घेणार नाही आणि 51 आम्ही मागणार नाही. 50 असावा. आणि या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सगळे एकत्र गेले अनेक वर्ष काम करतोय, ही एक आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. पण या 31 वर्ष झाल्यानंतरचा प्रवास, हा कुठलाही निर्णय आपण जेव्हा घेतो ना, मी अनेक वर्ष आता बारामतीकरांच्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने खासदार आहे. जेव्हा एखादा निर्णय किंवा पॉलिसी आपण करतो, ती पॉलिसी ही समाजात होणाऱ्या बदलाने, तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाने बदलावी लागते. आता जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी हा कायदा केला असेल तेव्हा सायबर क्राईम हा विषयच नव्हता, कारण का मोबाईलच नव्हते 30 वर्षापूर्वी. आज मोबाईल आलाय. आता मोबाईलमुळे महिलांच्या विरोधात क्राईम वाढलाय का? तो हो, वाढलाय. मग आता ह्या धोरणात काय बदल करायचे, तर त्याच्यात सायबर क्राईम हा महत्वाचा मुद्दा वाढवला गेला पाहिजे. आता त्याच्यानंतर आपल्याकडे आलं डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, जे आधी नव्हतं. आता महिलांच्या अकाउंटला ते पैसे येतात. त्याच्यातून आता लाडकी बहीण योजनेबद्दल मी सविस्तर बोलणारच आहे. पण ह्या गोष्टी होत आहेत हे आपण दिसतंय. त्याच्यामुळे पॉलिसी एका दिशेने तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्यात बदल घडवले पाहिजेत, आणि त्याचं आत्मचिंतन आपण एक विचारवंत म्हणून निर्णय प्रक्रियेतल्या